पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायण प्रत। आज आपण 41वा अभंग घेत आहोत। अभंग असा आहे, दुर्जनासी करी साहे तोही लाहे दंड हे, शिंदळीचा कुंटिणी वाटा संग खोटा खोट्याचा, एर एरा कांचणी भेटे आगी उठे तेथोनी, तुका म्हणे कापू नाके पुढे आणिके शिकविती। 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबराय सामाजिकदृष्ट्या दोष असणारा, म्हणजे समाजामध्ये दुर्गुणी माणसं जे असतात त्या माणसाच्या ठिकाणी जे काही असा दुर्गुण असतो की ते स्वतः बिघडलेले आहेत आणि जे जवळ येतील, जे संगतीला येतील त्यांनासुद्धा बिघडवतील, असे जे काही आहेत त्यांच्या संबंधी या माणसाचा संगत, या माणसाची नेहमीची काय आहे बैठक किंवा त्याच्याजवळ जाणं हे टाळावं, हे सांगायसाठी। अर्थात हे सगळं वर्णन जे आहे हे तमोगुणी लोकांचं वर्णन आहे। तमोगुणी काय असतो तर स्वतःच्या ठिकाणी कधीही आपण काय करतो ह्याचा विचार करत नाही आणि जे करायचं आहे त्याचा परिणाम काय होईल असाही कधी त्याच्या ठिकाणी नसतो। तो एकटा काही करत नाही, त्याला जे साह्य मिळायला येतील, जे संगतीला येतील त्यांनासुद्धा हेच करायला तो भाग पाडतो। आता त्याच्या संबंधाने सांगताना ते सांगतात की दुर्जनासी करी साहे। वास्तविक दुर्जन हा कोण आहे? तो या सगळ्या लोकांपासून बाजूला आहे। दुर्जन हा शब्द कसा होतो तर सज्जन विरुद्ध दुर्जन। सज्जन कसे आहेत? सज्जन, जे सत् शब्दाला किंवा सत् स्वरूपाला जाणतात ते सज्जन। आणि दुर्जन म्हणजे त्याच्याशिवाय व्यतिरिक्त ज्या गोष्टीत की ज्याच्यापासून आपल्या ठिकाणी काय आहे केवळ भोगच प्राप्त होतो, अशा भोगाचा विचार करणार म्हणजे भोगवादी, हेच ते आहेत। आता ते स्वतः तर असतातच, स्वतःच्या ठिकाणी त्यांना काय आहे की जे असेल ते दुराचारानं वागणं हेच त्यांचं महत्त्वाचं आहे। त्यांना कळत नाही असं नाही, पण ते कळत जरी असलं तरी जाणून बुजून दुराचार करतात। महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की दुराचारी, दुर्गुणी असं आहेच, ते काही नाहीत असं नाही। कारण जसं पृथ्वीवर धान्य पिकलं जातं, पिकवतो, तसं तणही उगवतंच आणि सगळेच तण चांगले नसतात, काही काटेरी असतात। तसं अशी काही लोक त्यात असतातच। तुकोबारायाने ते सांगितलं की तो तर आहेच आहे दुराचारी, पण त्याच्या जवळ जो जातो त्याच्या ठिकाणी सुद्धा काय आहे, तोही आहे दंड हे। त्यालासुद्धा त्याच्या ठिकाणी काय आहे की शिक्षेला तो पात्र होतो। आता जसं एखाद्या दुर्जनानं चोरी केली आणि चोरीचा मुद्देमाल कोणा एकाच्या घरी नेऊन ठेवला, चोर सापडला, शेवटी त्यांनी केलेली चोरी त्यांनी कबूल केली आणि कुठं ठेवला मुद्देमाल म्हणल्यानंतर यांच्या घरी येऊन दाखवला। आता ज्यांच्या घरी मुद्देमाल ठेवला होता ते काही कधी चोरीत सामील नव्हते, त्याला चोरी कर म्हणाले नव्हते, पण त्यांनी आणलेला जो ऐवज आहे, मुद्देमाल आहे, तो घरात ठेवला होता। त्यामुळं सुद्धा याला काय झालं, शिक्षेला पात्र झाला। तुझ्या घरात मुद्देमाल सापडला, तू सुद्धा त्याला साह्य आहेस, म्हणून जे कोणी या दुर्जनाला साह्य होतील ते सुद्धा शिक्षेला पात्र होतील। अर्थात ही शिक्षा काय आहे, बाह्य कायद्याची शिक्षा आहेच आहे, पण इकडं कोणती शिक्षा आहे
तर तो जसा जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतलेला आहे तसा त्याला सहाय्य करणारा जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतला आहे। दुसरी गोष्ट कोणती, तर नेहमी पापवासना असून पापाचीच फळं ह्यांना जन्मभर भोगावी लागतात। म्हणून त्याला जे सहाय्य करतात ते सहाय्य करणारे कसे आहेत, तर ते सुद्धा शिक्षेला पात्र आहेत असं सांगितलं। दुसऱ्या चरणात सांगतात शिंदळीचा कुंटणी वाटा। आता जे काय आहे की एका स्त्रीचं वर्णन केलं। ही स्त्री कशी आहे, तर व्यभिचारी आहे। तिच्या घरी तिचा पती असून सुद्धा तिला अनेक पुरुषाकडं तिचं लक्ष जातं आणि स्वतः त्याप्रमाणे काय करते, व्यभिचार करते। मग तेवढ्यात नाही, ती अजून संगती कोणाची करते, तर कुंटणी। कुंटणी म्हणजे व्यवसाय करणारी। तिच्याकडं काय आहे की त्या व्यवसायासाठी काही मुली स्त्रिया तिने आपल्या ठिकाणी काय सांभाळ केलेला आहे, तिच्याकडे हेच जाण आहे, तिच्याजवळ जाते आणि त्याच्यामुळं काय होतं, ते स्वतःचा ठिकाणचा दुराचार तर आहेच आहे, पण तिच्या संगतीमुळं तिच्या ठिकाणी या दुराचारात आणखीन वाढ होते। आता असे जे असतात त्यांचा संग खोटा खोट्याचा। याच्या ठिकाणी काय आहे की अशी जी व्यभिचारी स्त्री असते ते स्वतःच्या इच्छेसाठी कोणत्या प्रकारचं खोटं बोलणं, काही करून बाहेर पडणं हे तिच्या ठिकाणी झालेलं असतं आणि ती त्याकरता बोलते। म्हणजे तिचा स्वभाव कसा आहे, तो खोटेपणाचा आहे आणि खोटेपणाच्या स्वभावाला जे तिच्याशी संगत करतात ते पण वाईट प्रवृत्तीचे होतील। म्हणून कसं जरी झालं तरी वाईटाची संगत करणारा मुळात संगतीला त्याच्या ठिकाणचा स्वभाव चांगला असला तरी ह्या संगतीनं कधी बिघाड होईल हे सांगता येत नाही। जसं आंब्याच्या आडीमध्ये एक दोन आंबे खराब झाले तर सगळ्या आडीला खराब केल्याशिवाय राहत नाही। म्हणजे चांगल्याच्या संगतीला चांगलं होणं कठीण, पण वाईटाच्या संगतीला वाईट होणं फार लवकर होतं। म्हणून हे खोटं आहे। अशा खोट्याच्या संगतीला जे असतात ते काय होतात, तर स्वतःही त्या ठिकाणी स्वतःचं नुकसान करून घेत असतात। तिसऱ्या चरणात सांगतात एर एरा कांचणी भेटे आगी उठे तेथोनी। आता याला काय केलं, उदाहरण दिलं, म्हणजे संगतीचा दोष कसा होतो हे शिकवायचं आहे। अजून एक काय आहे की एखादा काहीतरी गाईला बैलाला वा त्याच्या बारक्या वासराला बांधलेलं असलं आणि त्याला जर सोडलं आपण आणि त्याचं दोरखंड हातात धरलं आणि ते जर जोरात पळायला लागलं तर हातातलं जे दोरखंड निसटत असतं ते सरकत सरकत जात असल्यामुळं हातात ते आपण त्याला जितकं आवळून धरू तितकं जे जोरात सुटायला लागलं की हाताला पोळतं। किती पोळतं, तर हाताचे सालपटं निघतील इतकं त्या ठिकाणी काय आहे, ते जोरात गेल्यामुळं हातातनं पोळून जातं। एक भाग दाखवला। दुसरा भाग काय दाखवला, एर एरा कांचणी, म्हणजे एका लाकडावर दुसरं लाकूड जर सारखं घासत राहिलं तर घर्षणापासून त्याच्या ठिकाणी काय होतं, आगी उठे तेथुनी, म्हणजे अग्नी तयार होतं। एका लाकडाला दुसरं लाकूड घर्षण केल्यामुळं अग्नी तयार होतो। म्हणजे एकाच्या एक संगतीत दुसरं काय तयार होतं, हे उदाहरण दिलं की जर आपण वाईटाची संगती केली तर आपल्या ठिकाणी वाईट दुर्गुण निर्माण होतात। त्याप्रमाणे एका लाकडाला दुसरं लाकूड घासत गेलं तर तिथंसुद्धा अग्नी निर्माण होतो। शेवटच्या चरणात म्हणजे चौथ्या चरणात सांगतात तुका म्हणे कापू नाके। वास्तविक आता काय आहे, संत महात्मे असा समाजात जे काही आहे दुर्गुणी की जे समाजाला बिघडवायला तयार असतात त्यांच्याबद्दल अत्यंत उद्विग्नपणानं बोलत असतात। त्यांना वाटतं की ही माणसं अशी आहेत, यांना आता काय करावं। मग आता ही एक किंवा दोन नाहीत, कारण आता जे काय आहे याच्यात पाहिलं तर काय लिहिलं आहे अभंगामध्ये, कापू नाके। नाके म्हणजे अनेक, अनेक एक असतं तर नाक म्हटलं असतं ना, म्हणजे हे अशी माणसं काही एकाच दुसरं नाही, असे अनेक असतात। आणि अनेकाला काय करायचं, तर समाजात त्यांना फिरू नये, समाजाने त्याला धिक्कार करावा, समाजाने त्यांना हाकलून द्यावं। कशा करता, तर त्यांचं नाक कापल्यावर, कारण नाक कापलं
म्हणजे मग त्यांना समाजात जावं असं वाटणार नाही, कारण ते अपशकुनी ठरतात आणि ते अपशकुनी ठरल्यामुळं समाजही त्यांना जवळ येऊ देणार नाही. म्हणजे काय होईल तर पुढे आणि के शिकविती, हे अजून कोणाला तरी हे असलंच दुराचार शिकवतील, दुर्गुण शिकवतील. म्हणून ह्यांना कुठेही फिरू नये याच्याकरते काय करावं, ह्यांचं नाकं कापावीत. म्हणजे आता एक नाही, एका व्यक्तीचं नाक कापलं, पण असे अनेक आहेत. त्या अनेकाची सुद्धा होईल काय त्यामुळं, तर ते जे काही पुढं आणखीन कोणाजवळ येऊन शिक्षण देणार आहेत कशाचं, दुर्गुणाचं, हे तरी येणार नाहीत. आणि जे कोणी असतील ते कसं त्यांना जवळ येऊ देतील. कारण का, ज्याचं नाक असतं तोच काय आहे की त्याला सगळीकडं शकुनी समजलं जातं. आणि नाक म्हणजे नाक तर आहे, पण नाक इतकं बसकं आहे की ते नकटं आहे. अशा माणसाला सुद्धा काय करतात, समाज म्हणतो तू नको इथं बसू, जा, कारण तो अपशकुनी ठरशील. म्हणून ह्याचं तर नाक कापलं आहे आता, म्हणून यालासुद्धा अपशकुनी ठरवतील आणि जवळ येऊ द्यायचे नाहीत. अशासाठी ह्यांना ही शिक्षा दिली पाहिजे की जे वर सांगितली की कोणाला कोणती शिक्षा असते त्याप्रमाणे यालासुद्धा ही शिक्षा दिली पाहिजे. पुढचा अभंग आहे 42वा. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती, जाणा त्या निश्चिती देव नाही. जाणा त्या निश्चिंती देव नाही. भाडे करी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. देवपूजेवरी ठेवोनिया मन, पाषाणा पाषाण पूजी लोभे. तुका म्हणे फळ चिंतिती आदर, लाघव हे चार शिंदळीचे. हा दुसरा अभंग आहे, म्हणजे 42वा. या अभंगात सुद्धा कोणाच्या चित्ताच्या ठिकाणी काय भरलेलं आहे यावरून त्या व्यक्तीच्या ठिकाणी परमार्थाची योग्यता आहे की नाही असं तुकोबांना सांगायचं. वर जसं आपण तमोगुणी आणि तो स्वतः तमोगुणी असून इतरालाही त्या पद्धतीत बनवतो हे दाखवलं. इथं मात्र आता दाखवायचं आहे तो रजोगुणी. रजोगुणी काय असतो तर सतत त्याच्या ठिकाणी काही ना काहीतरी मिळवावं असं त्याला झालेलं असतं आणि मग अखंड आपल्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे. आपल्याजवळचं काही द्यायचं नाही, पण दुसऱ्याजवळचं आपल्याला आलं पाहिजे असा सारखा ज्याच्या ठिकाणी हव्यास असतो तो रजोगुणी असतो. रजोगुण्याला काय काय पाहिजे आहे तर त्यांनी पहिल्यांदा सांगितले की वृत्ती म्हणजे काय आहे की खूप संपत्ती पाहिजे. संपत्तीला दोन गोष्टी असतात की जी काही घरात साठवून ठेवलेली असते, ते घरात कुठं पेटीत तिजोरीत कुठं असेल ते असेल. पण दुसरी एक जागा असते अंतःकरणात साठवलेली असते. माझ्याजवळ किती कुठे असेल ते किती कोणता प्रकार आहे हे सगळं साठवलं आहे त्या अंतःकरणात, म्हणून वृत्ती त्याला नाव दिलं. ही संपत्ती नेहमी काय आहे की धन द्रव्य अजून काय असेल त्याच्या स्वरूपात असेल, पण नुसती ती त्या जागेला राहिली असं नसतं, तर अंतःकरणात राहिली म्हणून त्याला वृत्ती म्हटलं. तर आता वृत्तीला इथं काय देऊ आपण, संपत्ती नाव दिलं. दुसरं काय, भूमी म्हणजे जमीन घ्यावी, घर घ्यावं आणि असावं म्हणून सतत हव्यास. त्याच्यापुढं राज्य म्हणजे तो तेवढं नाही, आता हे सगळं काय आहे की माझ्या ताब्यात असावं, हा देश माझा असावा, हे राज्य माझं असावं. म्हणजे एका जमिनीच्या तुकड्यावर किंवा एका घरावर राहत नाही आता, तर सगळं राज्य मला कसं मिळेल याचा विचार करणारा आणि तसा तो हव्यास धरणारा. तिसरी गोष्ट पुढं दाखवली द्रव्य. चौथी सांगतात की द्रव्य म्हणजे धन, काय असेल ते असेल. मग द्रव्यामध्ये काय येतं, जसे पैसे असतात तसं दागदागिने असतात, हे सगळं द्रव्य म्हणूनच आहे. इतकं सगळं प्राप्त करून घ्यावं याच्याकरता काय, उपार्जिती म्हणजे सतत अर्जित, सतत मला पाहिजे असा ज्याच्या ठिकाणी सतत हव्यास आहे. आता त्याच्या चित्तात काय आहे का दुसरा विषय, हे मिळालं दुसरं मिळवायचं, ते मिळालं तिसरं मिळवायचं, पुन्हा हे मिळवायचं, चित्तात सतत आहे.
त्याचं चित्त झोपी गेलं, तेवढंच थांबलं. एरवी काय आहे, सतत चित्तात काय मिळवायचं काय मिळवायचं हेच, किती मिळालं ह्याच्यापेक्षा आता मिळवायचं काय हेच सतत असल्यामुळं चित्त त्यात गुंतलेलं आहे. आता तुकोबराय पुढं म्हणतात, जाणा त्या निश्चिंती देव नाही. तिथं देवाचा आठव कधी होईल का? याला सतत ह्याच सगळ्या गोष्टी आठवायच्यात. किती जमा झालं आणि अजून किती जमा करू असं सारखं चित्तात असल्यामुळं देव तर चित्तात असतो. चित्ताशिवाय देवाला दुसरं ठिकाण नाही, कारण अंतःकरण हे चित्तच आहे आणि तिथं देव स्थिर राहतो, तिथं देव काय आहे थांबतो. आणि याचं चित्त तर कुठं गुंतलं आहे? या सगळ्या वस्तू गोळा करण्यात. मग त्या चित्तात देव कसा येईल आणि देव तिथं असणार तरी कसा? तेव्हा असं सांगतात की हा रजोगुणी हे मिळवायचं ते मिळवायचं असा जो हव्यास करतो त्याच्याकडं देव नाहीच नाही असं निश्चित ठरवावं. भाडेकरी वाहे पाठीवरी भार, दुसऱ्या चरणातला पहिला तुकडा. भाडेकरी म्हणजे कसं? आता त्याला 2-3 प्रकारानं तुकोबारायाने सांगितलं. पूर्वकाळी कसं होतं, वाहनं फारशी नव्हती आणि कोणाकडं तरी बैलगाडी असायची. काही शेतकऱ्याकडे असायची, काही लोकांकडे असायची. आणि ह्या बैलगाडीतून काय करायचं तर बाजारपेठेत माल घेऊन जायचा आणि त्याच्यासाठी त्या गाडीचं भाडं ठरलेलं असायचं. बाजारपेठेत माल नेऊन टाकायचा आणि भाडं घ्यायचं. आता हा जो होता हा त्या बैलाला काय त्रास होतो, किती भाडं मिळतंय, किती ओढावं लागतंय ओझं, ह्याचं काय त्याला घेणं नाही. तो त्यात मग आजे 4 पोत्याला इतके पैसे तर 6 पोत्याला तितके तर 10 पोत्याला इतके ह्याचंच मोजमाप करायचं. आता ती पद्धत झाली, परत वाहनं आले. मग काय आलं की छोटे पिकअप आले, त्याच्यापेक्षा लहान वाहनं आली. आता ह्याच्यातून जातात. हे तरी काय, किती भाडं मिळालं, किती भाडं मिळवायचं याचाच विचार त्याच्या ठिकाणी. दुसरं गोष्ट अजून कोणती आली तर भाडेकरी वाहे पाठीवरी भार. इथं दुसरं सांगायचं की हमाल आहे हा, आणि हमाल काय करतो तर पाठीवर ओझं घेतो आणि त्या बाजूला नेऊन टाकतो कुठं ज्यांना ते सांगायचं आहे तिथं. किंवा एखादा माल धक्का असतो, किंवा एखादं काय आहे गोडाऊन असतं, तिथं माल उतरवायचा तरी असतो नाही तर चढवायचं तरी असतो. हे सतत तिथं चाललं आहे. मग त्या मालाचं ओझं नेहमी पाठीवर असायचं. इकडून उचलायचं आणि तिकडं नेऊन टाकायचं, पुन्हा दुसरं उचलायचं आणि तिकडं नेऊन टाकायचं. हे सतत काम. आंतरीचे सार लाभ नाही. आता आत काय आहे, कोणत्या परमात्म्याची जागा आहे, काय त्याचं नाम आहे, ह्याचा कधी विचार आहे त्याला? आणि हे सगळं वाहून नेल्यावर जी मिळणारी मिळकत आहे त्याच्याशिवाय दुसरी काय मिळकत असते असं तरी कधी त्याला वाटेल का? म्हणजे परमात्म्याचं नाम घेणं, परमार्थ करणं हाच लाभ आहे असं कधी त्याच्या लक्षात येईल? असाला काहीच येणार नाही. त्याला जर एखाद्या पोत्याला अमुक इतकी रक्कम देत असली आणि दुसरा एकदा नडून म्हणला की हे नेतो का, आणि ह्याने त्याला 4 पैसे जास्त सांगितले तर केवढा लाभ झाला त्याला वाटेल. पण परमार्थात लाभ असतो असा कधी त्यांनी विचार केलेलाच नाही. पुढच्या चरणामध्ये सांगतात, देवपूजेवरी ठेवोनिया मन. आता हा कोण आहे तर पूजा अर्चा सांगणार आहे. त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे की जी काय असेल ती पूजा सांगायची. मग पूजा सांगण्याकरता देव पाहिजेत आणि देवाला पुढं मांडायचं आणि पूजा करणारा कोणीतरी समोर बसतो आणि हा त्याच्याकडून पूजा करून घेतो. मग हे सतत त्याच्या ठिकाणी याची पूजा त्याची पूजा, यांना करायला सांग त्यांना करायला सांग. आणि हे सगळं करत असताना त्याच्याजवळ काय आहे तर धातूचे तरी देव नाही तर पाषाणाचे देव. मग पाषाणाच्या देवावर ही सगळी पूजा करतो. मग पूजा अर्चा झाल्यानंतर त्याला त्या पूजेचं काय मिळत असेल ते दक्षिणा मिळणार. परत आपले सगळे देव उचलायचे आणि आपलं काय असेल त्यात भरायचे, घेऊन जायचं. जेव्हा ते एकात एक भरले, एक खाली देव ठेवला की वर दुसरा ठेवला, त्याला काय आहे का एकाच्या देवावर दुसरा कसा ठेवा? त्याला काय नाही, कारण हे पाषाणावरही पाषाण. कारण शाळीग्रामासारखे गोठे गोळा करायचे आणि पूजा करायची ज्याच्या त्याच्यात. मग तेच भरून घरी न्यायचं, तेव्हा त्याच्या ठिकाणी देवत्व नाही. देवत्व कधी? जेव्हा पूजेला बसल्यानंतर काहीतरी दक्षिणा देतात,
तेवढ्या होईपर्यंत, बाकी पुन्हा भरून घेऊन जातो. म्हणजे इतकं सगळं केलं, इतके देव सांभाळले, पाठीवर घेऊन गेला, तरी किती मोबदला मिळतोय, किती दक्षिणा मिळते याकडंच त्याचं लक्ष आहे. तुका म्हणे फळ चिंतिती आदर. आता त्याच्याजवळ हे सगळं करणारे, म्हणजे एकूण 4 चरणामध्ये आपण पाहिलं तर जे जे काही केलंय त्याचं फळ कसं मिळेल आणि किती मिळेल, तर फळाचाच त्याच्या ठिकाणी आदर आहे. म्हणजे जो जो कोणी असेल त्याला वर जसं म्हणलं की संपत्ती, धन, द्रव्य त्याचा आदर आहे. दुसरा कोणी आहे तर भाडेकरूंनी माल वाहतोय खरा, पाठीवर घेऊन जातोय ओझं, पण ह्याचे किती पैसे मिळतील ह्याचा आदर आहे. देवपूजा करतो पण देवपूजेची दक्षिणा किती मिळेल ह्याचा आदर आहे. असे फक्त फळाचा आदर करणारे जे आहेत हे सगळे कसे आहेत, तर शेवटी सांगितले की लागव हे 4 शिंदळीचे. 4 म्हणजे काय आहे की त्यांच्या ठिकाणी हे सगळं जे करणं आहे ती त्यांची एक कार्यशैली ती. पण ही कार्यशैली कशी, तर व्यभिचाराची. कशावर भाव नाही, कशावर निष्ठा नाही, थोडे वेळ हे थोडे वेळ ते करणारे. केवळ काय मिळवायचं, ह्याच्यापासून धनद्रव्य मिळवायचे हाच त्यांचा विचार असल्यामुळं हे सगळे कसे आहेत तर व्यभिचारी आहेत. दाखवते तर आम्ही काही चांगलं काम करतो, पण एकंदरीत देवाला सोडून बाकीचं सगळं मिळवतात. म्हणून यांच्या संपूर्ण याला काय आहे, करण्याच्या वृत्तीला त्यांनी व्यभिचारी ठरवलं. आता त्याच्यानंतरचा पुढचा अभंग आपण पाहू. अभंग 43. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आता हा जो अभंग आहे हा अभंग संतांचं वर्णन करणार आहे. हे जरी यात असलं तरी मुख्यतः या अभंगातून सत्वगुणाचा विषय सांगितला आहे. आत्ता आपण 3 अभंग पाहतो, हा तिसरा आहे. पहिला अभंग पाहिला त्यात कोणता गुणवान पाहिला, तर तमगुणी पाहिला. दुसरा अभंग पाहिला त्यात काय पाहिला, रजगुणी पाहिला. आणि आता तिसऱ्या अभंगामध्ये हे सत्वगुणी सांगतात. वास्तविक योगायोगाने ही 3 अभंग एकाखाली एक आलेत. आणि तुकोबाराय त्याप्रमाणे 3 गुणाचं वर्णन करत असताना आता सत्वगुणाचं वर्णन करतात. या सत्वगुणाच्या वर्णनात संतांचंच वर्णन केलं, पण संतांच्या वर्णनात संतांची लक्षणं काय आहेत हे मात्र समजून दिलेलं आहे. आता ते असं सांगतात की पवित्र सोवळी. पवित्र आणि सोवळी दोन्ही शब्द एकच आहे. सोवळी म्हणजे काय आहे की ज्याच्याजवळ कोणताही अपवित्रपणा अर्थात ओवळं काही राहिलं नाही, केवळ शुद्ध आहे आणि पवित्र आहे. मग पवित्र आणि सोवळी असं दोन्ही जिथं आहे, हे कोणाचं रूप आहे, तर हे सगळे संत महात्मे. संताजवळ अपवित्रपणा कधीच असणार नाही. याचं कारण काय, तर संत नेहमी नामस्मरण घेतात. नाम हे अखंड पवित्र आहे, नामाला अपवित्रपणा कधीच येत नाही. आणि ह्यांच्या मुखात नेहमी नाम असल्यामुळं यांच्या ठिकाणी सुद्धा काय आहे, नित्य जे काय आहे की पावित्र्यच राहतं. आता त्यांच्याजवळ काय आहे की पवित्रपणा आहे. आणि असे जे असतात हे एक तीच भूमंडळी, तेव्हा संपूर्ण जगात तुम्हाला पवित्र असं कोण दिसल, सोवळं असं कोण दिसल. सोवळं का म्हणायचं, आता कशाचा स्पर्श होऊ देत नाही. देवाजवळ जायचं आणि देवाचीच पूजा करायची, दुसऱ्या कशाला स्पर्श करायचा नाही आणि दुसरा कशाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही, त्याचं नाव सोवळं. हे तसेच आहेत. एका देवाच्या एका नामाच्या शिवाय दुसरं मनात काहीच येऊ द्यायचं नाही, हे त्यांचं सोवळं आहे, हे त्यांचं पावित्र्य आहे. आणि हे पावित्र्य पण असं असतं, किती अपवित्र जवळ आले तरी ह्यांच्या पावित्र्यपणाला भंग होत नाही. अर्थात संत महात्म्याच्या जवळ येणारे जेवढे काही असतात ते सगळे नामापासून दूर गेल्यामुळं अपवित्र असतात. पण त्यांना पुन्हा नामाची सवय लावत लावत त्यांना इतकं नाम घ्यायला लावायचं की ते पवित्र झाले. म्हणजे संताजवळ आल्यावर अपवित्र सुद्धा कोण होतो,
पवित्रच होतो. म्हणून हेच एक आहे. आणि हे काय करतात, भूमंडळावर जे कोणी असतील त्यांना पवित्र करतात. एक तीच भूमंडळी. आता यांना पवित्र का म्हटलं, दुसऱ्या चरणात सांगतात की ज्यांचा आवडता देव. आता यांच्याजवळ दुसरा आवडीचा विषय काही नाही. काही जरी झालं तरी हे पाहिजे का ते पाहिजे का असं इंद्रियजन्य विषय देण्याचा कोणी प्रयत्न केला तर यांना त्याची काही गरज नसते. कारण त्यांना जर पाहिजे असतं तर फक्त देवच आहे. म्हणून आवडीचा विषय दुसरा कोणता नाही. फक्त आवड जर कोणती असेल तर तो देव हीच आवड आहे. आणि अखंड त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांच्याजवळ जर काय असेल तर अखंडित प्रेमभाव. मग देवाच्या सानिध्यात जाणं तर देव हा प्रेमस्वरूप आहे. म्हणून प्रेमरूपी भाव त्यांच्या ठिकाणी. भाव असणं म्हणजेच प्रेमाकडे जाणं किंवा प्रेमस्वरूप होणं, हे अखंडित आहे. अर्थात त्यामुळं त्यांच्याजवळची जी काय आहे वृत्ती ती प्रेमरूप असल्यामुळं कोणी जवळ येईल त्याच्या ठिकाणी सुद्धा काय आहे, प्रेम देणं. संताची गावी प्रेमाचा सुकाळ. प्रेमाशिवाय दुसरे काही नाही. म्हणून हे सगळे काय आहे, अखंडित प्रेमभाव धारण करणारे असे संत महात्मे आहेत. तिसऱ्या चरणात सांगतात तीच भाग्यवंते. आता खरं भाग्य याला म्हणायचं. कारण आपण जे भाग्य पाहतो ते वरच्या धनद्रव्यावर पाहतो, सांपत्तिक स्थितीवर म्हणतो हा भाग्यवान आहे. पण यांनी सांगितलं असलं भाग्य नाही. जे परमात्म्याच्या सानिध्यात गेले, ज्यांच्या चित्तात केवळ देवाशिवाय दुसरं काही राहिलं नाही, देहाचा विसर पडला, ते खरे भाग्यवान आहेत. तुकोबाराय सांगतात की भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. त्यांनाच खरं भाग्यवंत म्हणावं. म्हणून हे खरे कोण आहेत तर भाग्यवंते. आता सरती पुरती धनवित्ते. यांना काय म्हणायचं आहे तर यांच्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. एरवी आपल्याला भाग्यवंताजवळ सगळं आहे असं म्हणतो आम्ही, यांच्याजवळ आहे सगळे. यांच्याजवळचं कधी सरती म्हणजे संपलं असं होत नाही. आणि सगळ्याला पुरल एवढंच आहे असंही कधी व्हायचं नाही. आमाप आहे. मग काय यांच्याजवळ काही नाही, पारमार्थिक विचार आहेत. यांच्याजवळ जर काही असेल तर ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे. हे सगळं हे ह्यांचं धन आहे. परमार्थ महाधन हे यांचं परमार्थाचं महाधन आहे. आणि ते कुठं ठेवलं आहे ह्यांनी तर त्यांच्याजवळ. मग हे वित्त आहे यांचं. धन आणि वित्त कोणतं असेल तर परमार्थाचं जे काय असेल ते आहे. असे महात्मे आपल्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला जमा करून ठेवतात आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी नेहमी राहतात. आता त्यांच्याकरता म्हणतात तुका म्हणे देवा. तर हे देवा, असे जे संत महात्मे तुझं नामस्मरण घेणारे आहेत त्यांची केली पावे सेवा. यांची सेवा केली, यांच्याजवळ गेलं, यांच्या सानिध्यात राहिलं तर जे जे काही असेल ते प्राप्त होतं. म्हणून त्यांची सेवा घडावी, त्यांची संगती घडावी. आणि त्यांच्या सेवेपासून आपल्याला जर काय असेल तर देवाची जवळीक होईल. कारण त्यांच्याजवळ अखंड देव आहे. देव वसे चित्ती त्याची घडो संगती. ऐसे आवडते मना तेव्हा पुरवावी वासना. अशा तऱ्हेचं मला आवडतं, हे मिळवावं. म्हणून देवालाच मागणी तुकोबाराय करतात की असे पवित्र सोहळे जे असतील, ज्यांच्या ठिकाणी देवच फक्त आवडता असा त्यांचा भाव आहे, यांची संगती घडू दे. नुसती संगती नाही तर त्यांची सेवा मला घडू दे. हे तुकोबारायानं त्यांच्या मनातलं देवाकडं मागणी केली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.